गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर 3.5 तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे। कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही। त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲजिटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे। बदलापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली अत्यंत काळी झेलावणारी घटना आहे। म्हणजे माणसाला या सगळ्या घटनेकडे बघितल्यानंतर एक 3.5 वर्षाची मुलगी एक 4.25 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो। तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार 11 तास त्यांना बसवून ठेवलं जातं। अरे कुठे चाललंय पोलीस खातं? काही संवेदना राहिल्यात की नाही? 4.25 आणि 3.5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाल्याने तक्रारसाठी गेल्यावर 11 तास जर बसवून ठेवत असाल तर तुमची कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा ही कुचकामी ठरली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणूनच मी आत्ताच पोलीस आपल्या कमिशनरशी बोललो, त्यांना सांगितलं जी महिला याला जबाबदार आहे आणि 11 तास बसवून ठेवून तक्रार न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। या घटना हल्ली देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे कशी हल्लीची पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं। माझं मत असं आहे की आज संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात पण दिलेलं आहे। एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या त्यांच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही, देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा। आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं। निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत। हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल। तर मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हाथरस बदलापूर मधल्या एका शाळेमध्ये 3-4 वर्षाच्या काही मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ही समोर आलेली आहे। खरं तर ही एक अतिशय निंदनीय घृणास्पद अशी घटना आहे आणि आजही समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना होणं हे कुठे ना कुठेतरी एक अत्यंत दुर्दैवी अशी ही बाब आहे। या घटनेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला चाइल्ड हेल्पलाईनला संपर्क करण्यात आला त्यावेळेला जिमबाचे जे आमचे तिथले अधिकारी आहेत, महिला बाल हक्क संरक्षण कक्षाचे जे अधिकारी आहेत, यांनी त्वरितच पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला
आणि आरोपी सुद्धा हे पकडले गेलेले आहेत. शाळा जी आहे तिथले मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. आणि हे जरी एका बाजूला होत असलं तरी नक्कीच फास्ट ट्रॅकवर ही केस चालणं, त्याचबरोबर सरकारी वकील याच्यावर लवकरात लवकर नेमलं जाणं, ह्या सगळ्या बाबी गृह विभागाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून होतीलच. पण आम्ही बाल संरक्षण आयोगाचा सुद्धा या संदर्भामध्ये अहवाल मागवून त्या अहवालानुसार जिथपर्यंत या संदर्भातली सखोल चौकशी होत नाही, आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये SIT सुद्धा स्थापन केलेली आहे. त्यामुळे SITच्या माध्यमातून सखोल चौकशी होऊन लवकरात लवकर अहवाल प्राप्त व्हावा आणि या सगळ्या बाबी चौकशी होऊन समोर येईपर्यंत त्या शाळेची मान्यता जी आहे ती शालेय शिक्षण विभागाने रद्द करावी अशी मागणी आम्ही बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून अहवाल मागून ती करत आहोत. निश्चितपणाने शाळेची ही जबाबदारी असते की पालक ज्या वेळेला त्यांच्या खऱ्या अर्थानं विश्वासावर त्यांच्या मुलांना तिथं शिकायला पाठवत असतात त्यावेळेला शालेय व्यवस्थापनाने ही काळजी घ्यायला हवी होती. दुर्दैवाने त्यांनी ती घेतलेली नाहीये. त्यामुळे ज्या विश्वासाने त्यांना ती मान्यता देण्यात आलेली होती त्या नियमांचा त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणातली सखोल चौकशी होईपर्यंत निश्चितपणाने त्यांची मान्यता रद्द करून आरोपीला कडक आणि कठोर शासन झालं पाहिजे हे त्या ठिकाणी विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित करत आहोत.